ठेकेदार चेंज झाले, आम्हाला कामगारांना न कळवता आम्हाला माहिती पडलं नाही हा ठेकेदार दुसरा आलाय आणि ते जुन्याचं आम्हाला देवाणघेवाण बाकी रिलायबल एजन्सी वाला देऊन त्याच्या अगोदरचा सलग्न कंटिन्यू ठेकेदार एकच आहे. 99 पासून आज 2026 पर्यंत हा सलग्न एकच ठेकेदार आहे. त्याची ग्रॅज्युटी आम्हाला 99 पासून तर 2025 पर्यंत सलग्न ठेकेदार एकच आणि ग्रॅज्युटी आम्हाला दिली नाही. ठेकाच बंद केला तर आम्ही त्याच्यातला मोबदला आम्हाला द्यायलाच पाहिजे. ग्रॅज्युटी मागणी आहे आम्हाला ठेकेदार दुसरा यावं असं काही नाही, जेणेकरून आमचा जुना ठेकेदार आहे आधा करावे ग्रॅज्युटी आणि विशेष वार्षिक सुट्टीचे पैसे आम्हाला 10 महिन्याचे आधा करावे आणि एक दिवाळी बोनस तो त्याचा बाकी आहे त्याने कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला आधा करावा. रिलायबल एजन्सी अफजल पप्पू मेमन याच्याकडे बाकी आहे, आधा करावी असं आमचं हेच की एवढ्या वर्षाची आमची ग्रॅज्युएटी आणि आमचे सुट्टीचे पैसे आणि आता किती 3-4 महिन्याचा आमचा जो बोनस आहे तो आमचा द्यावा. नाही आता न्यू म्हणजे येईल ना कॉन्ट्रॅक्टदार, मग आमचं जुनं सर्व राहील, मग आमचं जुनं म्हणजे ज्या काही राहिलेल्या ज्या असतील ते आम्हाला द्यावं. नवीन घ्या असं म्हणजे नवीन आम्ही ठेकेदारांचा आम्ही विरोध करत नाही, त्यांचं आम्ही कामाला सुरुवात करू, पण आमचे जे आहे आमच्या पुऱ्या करा. आम्ही एवढी वर्ष सर्व्हिस मला वाटते मी 2010 ला लागलेली, आता 2026 म्हणजे 16 वर्ष चालू झालं. एवढ्या वर्षात म्हणजे काहीच काय आपण जे सफाई कामगार आहोत तसे सफाई कामगारावरच आहोत. कारण वरती भरती होत नाही की हिला चांगली पद किंवा हे असं काही भेटत नाही, पण ज्या पदावर आहोत त्या पदावर आम्ही काम करतोय त्याचा आम्हाला मोबदला भेटावा.